अनएम्प्लॉयमेंट जी आहे ना आता ऑल ओव्हर इंडिया महाराष्ट्र भरपूर वाढलेलं आहे. त्याचं मेन कारण जे आहे ना जॉब न लागल्याचं आहे ती आहे आजकालच्या स्टुडंट्सला इंटरव्ह्यूज क्रॅक होत नाही. तर आपल्यासाठी आज आपल्या माझे संबंध खूप चांगले असल्यामुळे स्वतः पुण्याच्या मल्टीनॅशनल कंपनीतून HR आलेले आहेत श्रीमान माननीय गोपीभाऊ सरवदे सर. तर तुम्ही आपले स्टुडंट जे आपल्याला फॉलो करतात तर त्यांना इंटरव्ह्यूबद्दल काय सांगाल? हाऊ टू गिव्ह द इंटरव्ह्यू टू द ऑल द HRs ऑर कंपनी, हाऊ टू एंटर इन अ कंपनी MNC. सो टेल अस अबाउट दॅट. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, येस. तुम्ही कुठल्या पण कंपनीला जेव्हा अप्लाय करतो, लिंक्डइन असू द्या नाहीतर काय म्हणतात त्याला नोकरी.com, सगळ्यात महत्त्वाचं काय रिझ्यूम. येस. रिझ्यूम मध्ये तुम्ही जितकं चांगलं टाकाल, तुम्ही ज्या खऱ्या गोष्टी केल्यात, ग्रॅज्युएशन असू दे मास्टर्स असू दे, या गोष्टी जर तुम्ही खऱ्यामध्ये केलेल्या असतील तर ते खरं टाकायचं. आणि जर समजा तुम्ही कुठे ॲडिशनल कोर्स वगैरे केले तर महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स जी आहे ज्याच्याशिवाय तुम्हाला जिंदगीत पुढे काय करताच येत नाही, MSCIT. ती जर केलं असेल तर ती बी तुम्ही ॲड ऑन करा. तुम्ही जर CCC केले, काय बी केले, समजा CCC, ट्रिपल रायस, अंडाभुर्जी, काय बी असू दे टाकून सोडायचं रिझ्यूम मध्ये. तुम्ही काय बी करा. तुम्ही जर समजा इथं तिथं व्हिजिट केलतो, आम्ही लहानपणी सायन्स सेंटरला जात होतो, मी तर ती पण मेन्शन केलतो एकदा. मग असं ह्या त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करत राहायचं रिझ्यूम मध्ये. रिझ्यूम बनवणं सगळ्यात महत्त्वाचं. फोटो लावलेला रिझ्यूम आहे किंवा असं चांगला रिझ्यूम आहे, रिझ्यूमवर कॉन्सन्ट्रेट करायचं. त्यानंतर समजा तुम्हाला कॉल आलाय, समजा तुम्ही नशिबानं शॉर्टलिस्ट झाला कुठल्या तरी कंपनीत, तर इंटरव्ह्यू बद्दल जरा तुम्ही जिथं कंपनी आहे ना, ज्या कंपनीचा कॉल आलाय ना त्या कंपनीची जरा माहिती घ्यायचं. ॲम्बिशन बॉक्स नावाचं ॲप आहे, ॲम्बिशन बॉक्स, त्याच्यावर बघायचं प्रिव्हियस एम्प्लॉईज काय म्हणाले, सॅलरी. ही कोर्स तुम्हाला आहे का बाहेर लोक विकतील की इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, पण आपल्या ऑडियन्ससाठी आणि जी लोक आपल्याला फॉलो करते, जी त्यांना स्वतःला काय तर आयुष्यात बनायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्वाचं ॲडव्हर्टाईज होती. ही ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर्ड जरी असली तरी आम्ही एकदम स्पॉन्सर जरी असली तरी एकदम ती ट्रस्टवरती जेन्युइन ॲप आहे आणि त्या ॲपचा तुम्ही यूज करा. तर ॲम्बिशन बॉक्सवर येतंय, स्क्रीनवर दिसेल ते ॲप तुम्हाला. ॲप नाही बेटी काय तर आहे मला वेबसाईट. मग त्याच्यावर कळतंय आपल्याला की बाबा कंपनी कशी आहे, काय नाही सगळं. मग त्याच्यानुसार खाली बरोबर आहे. मग ते झाल्यानंतर म्हणजे कंपनीबद्दल कळतंय. मग कंपनीची हिस्ट्री काढायचं, कंपनी किती वर्षापूर्वी स्थापन झाली होती, कंपनी कशी आहे, म्हणजे काय म्हणतात आम्ही बघायला. आणि ही बेसिक गोष्ट आहे कंपनीबद्दल. आणि